नमस्कार मित्रांनो, मी विकास शिंदे आणि तुमचं स्वागत करतो माझ्या या चॅनलवर। आज आपण रोजच्या वापरातील काही सेंटेन्सेस पाहणार आहोत। ही सेंटेन्सेस तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या कुटुंबाबरोबर आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी बोलून या सेंटेन्सेसचा सराव करू शकता। तो टेबलावर आहे। ही इज ऑन द टेबल। ही इज ऑन द टेबल। ती घरात आहे। शी इज इन द हाऊस। शी इज इन द हाऊस। मी बाजारात आहे। आय एम ॲट द मार्केट। आय एम ॲट द मार्केट। तो माझ्यासोबत आहे। ही इज विथ मी। ही इज विथ मी। मी तुझ्यासाठी आलो आहे। आय केम फॉर यू। आय केम फॉर यू। मी तिच्याकडून घेतले। आय टूक इट फ्रॉम हर। आय टूक इट फ्रॉम हर। ती माझ्याबद्दल बोलली। शी स्पोक अबाउट मी। शी स्पोक अबाउट मी। आम्ही शाळेत गेलो। वी वेंट टू स्कूल। वी वेंट टू स्कूल। तो झाडाखाली बसला आहे। ही इज सिटिंग अंडर द ट्री। ही इज सिटिंग अंडर द ट्री। पक्षी आकाशावर उडतो। द बर्ड फ्लाइज ओव्हर द स्काय। द बर्ड फ्लाइज ओव्हर द स्काय। जेवणानंतर मी चालतो। आय वॉक आफ्टर लंच। आय वॉक आफ्टर लंच। जेवणापूर्वी हात धुवा। वॉश युअर हँड्स बिफोर लंच। वॉश युअर हँड्स बिफोर लंच। ते दोन झाडांच्या मध्ये आहे। इट इज बिटवीन टू ट्रीज। इट इज बिटवीन टू ट्रीज। ते मुलांमध्ये बसले। दे सॅट अमंग द चिल्ड्रन। दे सॅट अमंग चिल्ड्रन। तो बसने जातो। ही गोज बाय बस। ही गोज बाय बस। मी तिच्या बाजूला बसलो। आय सॅट बिसाइड हर। आय सॅट बिसाइड हर। पेन टेबलावर ठेव। कीप द पेन ऑन द टेबल। कीप द पेन ऑन द टेबल। माझं घर नदीजवळ आहे। माय हाऊस इज नियर द रिव्हर। माय हाऊस इज नियर द रिव्हर। शाळा रस्त्याच्या पलीकडे आहे। द स्कूल इज अक्रॉस द रोड। द स्कूल इज अक्रॉस द रोड। त्याच्या मते हे चुकीचं आहे। अकॉर्डिंग टू हिम दिस इज रॉंग। अकॉर्डिंग टू हिम दिस इज रॉंग। पावसामुळे सामना रद्द झाला। द मॅच वॉज कॅन्सल्ड बिकॉज ऑफ रेन। द मॅच वॉज कॅन्सल्ड बिकॉज ऑफ रेन। आजारपणामुळे तो आला नाही। ही डिडंट कम ड्यू टू इलनेस। ही डिडंट कम ड्यू टू इलनेस। पाण्याऐवजी दूध घे। टेक मिल्क इन्स्टेड ऑफ वॉटर। टेक मिल्क इन्स्टेड ऑफ वॉटर। तो माझ्या पुढे उभा होता। ही वॉज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मी। ही वॉज स्टँडिंग इन फ्रंट ऑफ मी। दुकान बँकेच्या शेजारी आहे। द शॉप इज नेक्स्ट टू द बँक। द शॉप इज नेक्स्ट टू द बँक। ती घराबाहेर गेली। शी वेंट आउट ऑफ द हाऊस। शी वेंट आउट ऑफ द हाऊस। तो माझ्यासोबत आला। ही केम अलॉंग विथ मी। ही केम अलॉंग विथ मी। आम्ही शिक्षकांसह आलो। वी केम टुगेदर विथ द टीचर। वी केम टुगेदर विथ द टीचर। अडचणी असूनही ती हसली। शी स्माइल्ड इन स्पाइट ऑफ डिफिकल्टीज। शी स्माइल्ड इन स्पाइट ऑफ डिफिकल्टीज। टीमच्या वतीने तो बोलला। ही स्पोक ऑन बिहाफ ऑफ द टीम। ही स्पोक ऑन बिहाफ ऑफ द टीम। शिक्षणाशिवाय काहीही नाही। नथिंग विदाउट एज्युकेशन। नथिंग विदाउट एज्युकेशन। अभ्यासाशिवाय तो खेळतो। ही प्लेज अपार्ट फ्रॉम स्टडी। ही प्लेज अपार्ट फ्रॉम स्टडींग। त्याच्या भल्यासाठी मी केलं। आय डिड इट फॉर द शेक ऑफ हिम। आय डिड इट फॉर द शेक ऑफ हिम। आम्ही ट्रेनने प्रवास केला.
We traveled by means of train. We traveled by means of train. मी त्याच्या मदतीशिवाय काम केलं. I worked without his help. I worked without his help. त्या भिंतीवर फोटो आहे. There is a photo on that wall. There is a photo on that wall. खोलीत खुर्च्या आहेत. There are chairs in the room. There are chairs in the room. मुलगा वर्गात बसला आहे. That boy is sitting in the class. That boy is sitting in the class. मी सकाळी उठतो. I get up in the morning. I get up in the morning. आम्ही आठवड्याच्या शेवटी भेटतो. We meet at the weekend. We meet at the weekend. मी तुझ्या समोर उभा आहे. I am standing in front of you. I am standing in front of you. तो माझ्या मागे आला. He came behind me. He came behind me. ती बेंचवर बसली आहे. She is sitting on the bench. She is sitting on the bench. तो माझ्याशी बोलतो. He talks to me. He talks to me. हे तुझ्यासाठी आहे. This is for you. This is for you. तो झाडाच्या खाली उभा आहे. He is standing under the tree. He is standing under the tree. बागेत फुले आहेत. There are flowers in the garden. There are flowers in the garden. आम्ही डोंगरावर चढलो. We climbed on the hill. We climbed on the hill. तो त्याच्या मित्रांसोबत गेला. He went with his friend. He went with his friend. पुस्तक टेबलाखाली आहे. The book is under the table. The book is under the table. ती माझ्या मागे चालली. She walked behind me. She walked behind me. तो रस्त्याच्या कडेला बसला. He sat by the roadside. He sat by the roadside. कुत्रा दरवाजाजवळ आहे. The dog is near the door. The dog is near the door. माझं ऑफिस स्टेशन जवळ आहे. My office is near the station. My office is near the station. मांजर पलंगावर झोपली आहे. The cat is sitting on the bed. The cat is sitting on the bed. शाळेत अनेक विद्यार्थी आहेत. There are many students in the school. There are many students in the school. ती माझ्या शेजारी बसली. She sat next to me. She sat next to me. तो खिडकीतून पाहत आहे. He is looking through the window. He is looking through the window. पावसामुळे खेळ थांबला. The game stopped because of rain. The game stopped because of rain. माझ्या म्हणण्यानुसार कर. Do it according to my advice. Do it according to my advice. अभ्यासाऐवजी तो मोबाईल वापरतो. Instead of studying, he uses his phone. Instead of studying, he uses his phone. मित्रांसोबत गप्पा मारल्या. I chatted along with my friends. I chatted along with my friends. शिक्षकांच्या वतीने मी बोललो. I spoke on behalf of the teacher. I spoke on behalf of the teacher. अपघातामुळे रस्ता बंद झाला. The road was closed due to an accident. The road was closed due to an accident. समस्या असूनही ती यशस्वी झाली. In spite of problems, she succeeded. In spite of problems, she succeeded. शिक्षणाशिवाय जीवन अपूर्ण आहे. Life is incomplete. Life is incomplete without education. Life is incomplete without education. तुझ्या फायद्यासाठी मी हे केलं. I did it for the sake of you. I did it for the sake of you. मेहनतीमुळे तो पास झाला.
He passed because of hard work. He passed because of hard work. पुस्तक टेबलावर आहे. The book is on the table. The book is on the table. ती वर्गात आहे. She is in the class. She is in the class. तो शाळेत गेला. He went to school. He went to school. मी माझ्या मित्रांसोबत गेले. I went with my friend. I went with my friend. तो बसने प्रवास करतो. He travels by bus. He travels by bus. आम्ही संध्याकाळी भेटलो. We met in the evening. We met in the evening. ती घराबाहेर उभी आहे. She is standing outside the house. She is standing outside the house. मांजर पलंगाखाली आहे. The cat is under the bed. The cat is under the bed. ती माझ्या समोर बसली. She sat in front of me. She sat in front of me. तो वर्गाच्या मागे उभा होता. He was standing behind the class. He was standing behind the class. शाळा पुलाच्या पलीकडे आहे. The school is across the bridge. The school is across the bridge. माझं घर रस्त्याच्या शेजारी आहे. My house is next to the road. My house is next to the road. Thank you.